मुझे पर थी, क्या बोलते भेलपुरी खा रही थी, मेरा पति साइड में था, एक इंसान आया, उसने उसको गोली मार दी। यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। अपने आप बोले ना, कहाँ पे है आपका बेटा, कहाँ पे है? कोई बात नहीं, हम इनके साथ हैं। ये प्रेसिडेंट है ना वहीद साहब, ये यूनियन का प्रेसिडेंट है, ये साथ नहीं, आपको कोई टेंशन नहीं मैडम, आप कोई टेंशन मतलब, हम साथ में। अरे मैडम, ये प्रेसिडेंट साथ आया है, आपको किसी चीज बात है यार। बात है यार। आता जो व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर बघितला तो गेल्या 24 तासात सोशल मीडियावर व्हायरल होतोय। अखेर काश्मीर मधील ही दुर्दैवी घटना काय आहे, नेमकं तिथे काय झालं याविषयीची सखोल आणि सविस्तर माहिती या व्हिडिओ मार्फत आम्ही तुम्हाला देऊ। काश्मीर मधील नंदनवनात जे मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं तिथे शांतता चिरडली गेली। पहलगाम जवळील बैसरन घाटी दहशतीचा कहर झाला। पर्यटकांनी भरलेली वाद्य आवाज हशे क्षणात बंद झाले। हा हल्ला फक्त बंदुकीचा नव्हता, हा हल्ला माणुसकीवर होता। काश्मीरच्या पहलगाम परिसरात मंगळवारी दुपारी एक दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्यात तब्बल 26 निष्पाप जणांचा जीव गेला। त्यात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, बंगालसह अनेक राज्यातील पर्यटकांचा समावेश देखील होता। ही घटना पुलवामा 2019 नंतरचा सगळ्यात मोठा हल्ला मानला जात आहे। ट्रॉमा हॉस्पिटल जखमींना उपचार मिळताना या हल्ल्यात 17 जण गंभीर जखमी झालेत। डॉक्टरांच्या माहितीनुसार काहींची स्थिती अजूनही अत्यंत नाजूक आहे। आर्मी, सीआरपीएफ आणि सीओजीच्या शोध मोहिमा या भ्याड हल्ल्यामागे द रेजिस्टन्स फ्रंट TRF या लष्करीचा संलग्न दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं स्पष्टही झालं आहे। हल्लेखोर 4 जण होते, त्यापैकी आदिल गुरी आणि आसिफ शेख यांची ओळख पटली असून हे दोघेही पाकिस्तानशी संबंधित असून 2018 पासून भारतात सक्रिय होते। हल्ल्याचा क्रोर्य इतका विकृत होता की दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावे विचारून, धर्म विचारून खात्री करण्यासाठी अनेकांचे पॅन्ट उतरवले। ही केवळ हत्या नव्हती, हे अमानुषतेचं भीषण चरित्र होतं। मृतदेह विशेष विमानाने त्यांच्या घरी पाठविले जात आहेत। या घटनेनं संपूर्ण भारत हळहळला आहे आणि संतापाने थरथरला देखील। देश पुन्हा एकदा हळहळतोय आणि एकच प्रश्न विचारतोय, आपल्या नागरिकांचं रक्त रस्त्यावर सांडलं जातंय आणखी किती? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौदी दौरा अर्धवट सोडत देशात परत येत विमानतळावरच पहिली बैठक घेतली आणि आज CCS कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि याविषयीची पुढील माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आणू। तोवर बघत रहा पोलीस टाइम न्यूज नागपूर।